4 का 6 तारीख झाल्यानंतर तो आदेश दिला. आदेश देऊन कबलीवर सर्कलकडे गेलं. सर्कलनी काही त्यांना तीन तारखा दिल्या. 2 तारखेला तो आला. 3ऱ्या तारखेला त्यांनी वकील पाठवला. कशासाठी? वकील काय करतो सर्कलकडे जाऊन? आणि ऐक ना आता चौकशी काय केली ते त्यांनी पोलिसांनी चौकशी करायला दिले तुमच्याकडे कुठं तहसीलदारला ती चौकशी करून अहवाल आमच्याकडे पाठवा आम्ही गुन्हा दाखल. मग आता ही कधी दिले? 11व्या महिन्यात पोलिसांनी दिलेली आहे बरोबर आहे. मग आता मला सांगा काय चौकशी आहे? पोलीस स्टेशननी तुम्हाला आता कोणते आता नेमकी काय चौकशी होणार? अजून किती चौकशी करताय? अहवाल सादर करायला सांगितलेलं ही आहे. चौकशी RNT मॅडमने पाठवली तुमच्या कमलीवरकडे. त्यांनी हे दिलं जबाब आम्हाला. आमच्याच वकिलाचं पत्रातलं दिलं आणि त्या कमलीवरची ही रायटिंग सुद्धा नाही आहे हे पण सांगतो. आम्हाला इथे बसावं लागतं. नाही आता आज जर निकाल नाही लागला ना तर मी तर सांगितलेलं आहे आंदोलन करू. उद्याच्याला सकाळी 9 वाजताच आंदोलन आहे. 8 वाजता सकाळी आता इथं बसलो तर आहे का? पोलीस संध्याकाळी सांगतो ना मी साहेबांना. डायरेक्ट उद्या येतो. पळवाट करतायत बाकी काय नाही. नुसती पळवाट. आता इथे ऑलरेडी दिलेलं आहे सगळं केलेलं आहे. पोलिसांना द्या ना. एवढा फ्रॉड झाला. अहवाल मागितलाय की तुम्ही अहवाल आमच्याकडे द्या त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करू. पेपर स्ट्रॉंग आहेत. 11व्या महिन्यात पोलीस स्टेशनने अहवाल ह्यांना मागायला दिलेलं पत्र आणि ह्यांनी अजून त्यांना नाही आणि पाठवलं. अजून त्यांना पाठवले नाही. आणि मग आता तरी काय पाठवणार आहे मला सांगा? ते म्हणतात अजून आलंच नाही माझ्याकडं. वकिलाच्या रायटिंग मध्ये दिलेलं. आमची आई थोडी उभी करू शकता आजी इथे? कधीच होत नाही. आमची एवढीच मागणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ॲट्रॉसिटी टायमाला त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे आणि आमचं क्लिअर करून द्या. आमचं आम्हाला 7/12 आमचं परत नाव करून द्या. संपला विषय. आमच्याकडे माझी केस सुद्धा दाखल आहे. 1 तारीख झाली. नाही ऐका ना ऐका ना मग आता ह्याच्यावर काय आहे? पण कसं असतं वरिष्ठांचं ऐका ना ह्याच्यावर काय एक मिनिट ह्याच्यावर काय चौकशी केली? ह्याच्यावर काय चौकशी केली सांगा ना. आता पोलीस स्टेशननी तहसीलदारला पत्र दिले की तुम्ही चौकशी करून आमच्याकडे अहवाल पाठवा त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करतो. ह्याच्यावर काय चौकशी केली मला सांगा ना. याच्यात बघा सगळं वकिलाचं पत्र म्हणणं दिलं त्यांनी. त्याच्या रायटिंगमध्ये काही दिलेलं नाही. सगळं वकिलांनी जे दिलं होतं मला तहसीलला तेच ह्याच्यात दिलं जोडून त्यांनी. आमचं म्हणणं आहे की त्याच्यावर पत्र द्या पोलीस स्टेशनला आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. सगळे कागदपत्र तुम्ही 1 महिना जर तुम्ही पडताळणी केली असेल का नाही? बघ कधी दिले तुम्ही पोलीस स्टेशनने? 11/11ला 11/12/1 2 महिन्यात तुम्ही पडताळणी केली असेल का नाही कागदपत्रांची? त्याप्रमाणे तुम्ही द्या ना आता अहवाल पोलीस स्टेशनला की आम्ही चौकशी केलेली आहे आणि ह्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. सगळे कागद दाखवतो फ्रॉडचे सगळे. ह्याच्यात ह्याच्या तुम्ही जर परत म्हणताल की चौकशी करायला आम्हाला वेळ द्या. आता ह्याच्यावर काय चौकशी करणार आता सांगा. नाही माहिती आहे फ्रॉड आहे. सगळी कागदपत्र त्याला दिलेली आहेत मी सर्कलला. तरी त्याने हा अहवाल का दिला मला? त्याला मागितलं काय ते देतोय काय? त्यांच्या खोट्या सह्या झाल्या. सर्कल कोण आहे? सर्कल कमलीवर. प्रांत मुल्ला साहेब कमलीवर हे आपले सर्कल आहेत. त्यांनी अहवाल काय दिलं? ठीक आहे. ती वकिलाचा अहवाल माझ्या हातात. त्याच्या रायटिंगमध्ये तर काहीच नाही. त्याच्यात उल्लेखच नाही. ते आले नाहीत. विटनेसची नावं नाहीत. ज्यांना नोटीस आल्या त्यांची नावं नाहीत. काही कमलीवाल्यांची सही आहे असं म्हणता येणार. सही तर देतात ना. सही तर कोणी पण देईल साहेब. बरोबर. त्यांनी दिलंय अहवाल. काय अहवाल आहे? आम्ही आमच्या ऐका ना ह्याच्यात आई आजी आम्हीच दाखवलंय त्यांनी. मान्य आहे तुमचं.
कारण थोडा कालावधी शासनाला द्या, आपण उपोषण दिलंय. मागे घ्यावं. नाही, नाही, ऐका की, शासनाला आम्ही दिलं दिलंय. नाही. तुम्ही सगळं दिलंय आधी. तुम्ही फक्त पोलीस स्टेशनला पत्र द्या, आमच्याकडे सगळं तुमच्यावर प्रूफ गुन्हा सहित दाखल आहे, करा. कागदपत्र प्रूफ सहित आहे. फक्त आम्ही तुम्हाला त्यांना पोलीस स्टेशनने arrest तुम्हाला करा दिलेलं आहे हे आणि पत्र. पोलिसांना सांगा याची चौकशी करायचं, सगळं निघतंय बघा. नाही नाही, पोलीस स्टेशननी पत्र दिलेलं आहे हा. 11/11/2024. म्हणजे 2 ह्याच महिन्यात पत्राच्या आधारे यांनी हे दिलं आपल्याला, नाही ह्या पत्राच्या आधारे ही जी माहिती दिली ही चुकीची ही दिली चुकीची दिली आणि ह्यांच्यावर बी गुन्हा दाखल करायला पाहिजे आता तलाठी सर्कल सर्कलवर. चुकीची माहिती दिली. त्यांनी तो मॅनेज झाला तो. हा सर्कल वर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी बोललं पाहिजे ना की बाबा यांचे कागदपत्र खोटे, फ्रॉड आहे, त्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे, ह्याच्यात उल्लेखच नाही काही. याच्यासाठी थोडंसं वेळ द्या शासनाला. आपण हिरवा-बिरवी होणार साहेब. आवडतं ना आम्हाला. शासन फक्त आपल्या आपल्या अधिकाऱ्याला वाचवायचं बघ. तुम्ही आहे ना साहेब, पोलीस स्टेशनला एक पत्र द्या, ह्यांना लगेच मी उपोषण मागे घ्यायला. पोलीस स्टेशनला पत्र द्या, हेच सांगा. होतंय हा, साहेब. हेच होतंय. तेच चाललंय. 4 येतात हेच सांगतात आम्हाला वरिष्ठांना. वाचतात उपोषणाला कनिष्ठ अधिकारी म्हणून माझं नाही, येणं नाही. काम होतं. सगळं मान्य आहे. आपल्या पाहुण्या नाही तुमच्याबद्दल वाद नाही. वरिष्ठांना मी कळवतो. तुम्ही कळवा. असं व्हायला सुट्टी दिवशी मी आलो, कुणी अधिकारी आलं नाही. तुमच्याबद्दल आम्हाला काहीच नाही. तुमच्याबद्दल नाही, फक्त आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही त्यांना कळवा. भूमिका आहे ती आम्ही मांडली माझी. ते ऐकत नाही. वेळ प्रसंगी आता फक्त वरिष्ठांना सांग. नाही ऐका ना, वेळ प्रसंगी आहे ना की आता ही सगळे संघटनेचे लोक आलते दोन सगळे आले ते. सकाळपासून सगळे येतात. साहेबांनी बघितलं की आता कदाचित आंदोलन पण होऊ शकते, काय होईल ते गुन्हा दाखल होईल त्याच्याबद्दल वाद नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो. आम्ही बघा, मी काय उठणार नाही, उद्या इथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा 100% आहे. आमचं सत्याच्या बाजूने आम्ही लढतोय हो, खोटं नाही. चौकशा सत्यता झालेल्या आहे. नाही, हे मान्य आहे ना. माणूस बसतो का सत्यता आहे म्हणून. तुझं हे वाक्य काय आहे किंवा एक असं हे आहे किंवा काय नाही, शासन काय करतं माहितीये का, चौकशी आहे, बोलू केलू. या कमलीवारनी काय केलं, 3 हप्ते त्यांनी बोलून घेतलं. 1 तारखेला आला म्हणलं मला दुसरी तारीख द्या. 15 दिवसात 2 तारखा दिला. तिसऱ्या तारखेला वकिलाला पाठवलं या माणसानी आणि वकिलाचं म्हणणं करून आदेश दिला आम्हाला. कशासाठी? वकील काय करतोय तिथं, त्याचा वकिलाला का त्यांनी अपॉइंट केला आणि वकिलाचं म्हणणं का घेतलं त्या कमलीवारनी, त्याच्यावरही गुन्हा दाखल कर भाऊ. कमलीवर पण गुन्हा दाखल करा. वकिलाची काय चौकशी तिथे? तुम्ही चौकशीला कोणाला पाठवताय? त्याला चौकशीला पाठवतो. नोटीस चौकशीला कोणाला पाठवलं? त्या माणसांना पाठवलं. मग त्याचा वकील येणार का चौकशी द्यायला? वकिलाला का त्यांनी अपॉइंट केला आम्हाला हे उत्तर द्या पहिलं. सगळा चुकीचा कारभार चाललाय आणि तुम्ही त्यांनाच वाचवायचा प्रयत्न. नाही, वाचवण्याचा विषय मग नाही तर काय, आता इतके दिवस त्यांना तेच करता. 3 दिवस झाले, ऐका ना. 3 दिवस परवा बसलोय मी. दौंडचे अजून सर्कल हा? यांनी बी चुकीचा अहवाल दिल्यामुळे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. पोलिसांनी आर्थिक तडजोड झाली पोलिसांनी त्याची. कधी दिले पत्र 11/11 दिले. हो. आणि हे कधी त्यांनी देत अद्याप चौकशी करून अहवाल दिलेला सादर केलेला नाही, सादर नाही केलेला. पोलीस स्टेशनला. आणि अहवाल मंडल आता अधिकाऱ्यांना 10 मिनिटात सांगितलं. जाईल अहवाल, 10 मिनिटात तिथे जाईल पोलीस आणि स्टेशनला. मंडल अधिकाऱ्यांनी काही हे पत्र दिले. हे काय वकिली भाषा आहे सगळी. त्याच्याबद्दल आता ह्याच्या पुढे काही तुम्ही चौकशी करणार आम्हाला सांगा. माझ्याकडे डॉक्युमेंट्स एवढे पॉवरफुल आहेत, तुम्ही घ्या ना आतमध्ये, द्या पत्र, अटक करा. तहसीलदारांना कळवतो. तुम्ही कळवा ना साहेब, तहसीलदारला कळवा. कदाचित उद्या आंदोलन होईल बरं का. 100% कळवतो. तहसीलदार साहेब काय बोलले माहिती आहे काल? हे मी कळवतो. नाही नाही, ऐका की त्यांचे शब्द सांगतो. तुम्ही उठणार असाल तर मी येतो. तुम्ही आम्हाला धमकी तुम्ही उठणार असेल तर येतो. मग तुम्ही उठणार असेल तर येतो.